श्रोतेहो, सायंकाळचे 5:30 वाजत आहेत. आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी आरती देशमुख आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आपण आज जाणून घेणार आहोत बाजारभाव, हवामान वृत्त. सोबतच आज आपण कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत उन्हाळी भुईमुगापासून बियाणे निर्मिती याविषयी डॉक्टर मनीष लाडोळे, भुईमुग पैदासकार, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. तर शेतकरी बंधूंनो, ऐकत रहा आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. पुतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया उन्हाळी भुईमुगापासून बियाणे निर्मिती याविषयी डॉक्टर मनीष लाडोळे, भुईमुग पैदासकार, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज आपण बघतोय की उन्हाळी भुईमुग जे आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी आपल्या शेतामध्ये पेरले होते त्याची कापणीसुद्धा आपल्याला आता बघायला मिळते आहे. आणि बऱ्यापैकी बाजारपेठेमध्ये सुद्धा याला चांगला भाव देखील मिळतो आहे. आता आपलं उत्पन्न, आपलं उत्पादन आपल्या घरामध्ये उन्हाळी भुईमुगाचं आलेलं आहे. अशावेळी पुढच्या वर्षीच्या पेरणीचे नियोजन करत असताना या उन्हाळी भुईमुगापासनं बियाणे निर्मिती करणे आपल्याला आर्थिक टाळेबंद करताना अत्यंत महत्त्वाचे ठरते. परंतु आता या उन्हाळी भुईमुगापासून आपल्याला जे उत्पादन मिळालेलं आहे त्यापासनं बियाणे निर्मिती करावी कशी, हा यक्ष प्रश्न आपल्यासमोर आहे.
आणि हाच प्रश्न हेरून आज आपण या प्रश्नाचे समाधान करण्यासाठी उन्हाळी भुईमूग पिकाच्या उत्पादनापासून बियाणे निर्मिती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आकाशवाणी अकोला येथे आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर मनीष लाडोळे, भुईमूग पैदासकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख, कृषी विद्यापीठ अकोला. नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणी अकोला येथे आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर. धन्यवाद. सर, आपण बघतोय की आपलं जे भुईमूग पीक आहे, विशेष करून उन्हाळी भुईमूग पीक आहे, ते आता कापणीस आलेलं आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या शेतामधलं. काही ठिकाणी तर त्याला बाजारपेठेमध्ये त्याची विक्री देखील आपल्याला सुरू झालेली बघायला मिळते आहे. चांगला भावसुद्धा त्याला आपल्याला बघायला मिळतो आहे. शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमुगामधून बियाणे निर्मिती खरं तर करता येते का? निश्चितच. भुईमुगामधून आपण बियाणे निर्मिती पुढच्या वर्षी करतो, जे आपल्याला बियाणं लागणार आहे त्या बियाण्याची निर्मिती आपण या वर्षीच्या भुईमुगामधून सुद्धा निश्चितप्रमाणे आपण करू शकतो. तर त्यापूर्वी थोडक्यात असं सांगायचं म्हणजे यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी हंगामात करांनी भुईमुगाची लागवड केलेली आहे. उन्हाळी हंगामात लागवड केल्या गेलेल्या तेलबिया पिकांपैकी प्रामुख्याने तीळ, सूर्यफूल आणि भुईमुग या पिकांची लागवड होते. त्यातल्या त्यात भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांनी केलेली आहे. आणि आता मे महिन्याचा पहिला आठवडा चालू असल्यामुळं काही शेतकऱ्यांची जे लागवड जी आधी केलेली होती त्या शेतकऱ्यांनी भुईमुगाची काढणीसुद्धा केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची पेरणी थोडी उशिरा झाली, उशिरा म्हटल्यापेक्षा 15 जानेवारीच्या आसपास, त्या शेतकऱ्यांचं पीक अजून शेतामध्ये उभं आहे. त्या शेतकऱ्यांचं पीक आणखीन काही दिवसामध्ये काढणी करतासुद्धा येणार आहे. तर अशा वेळेस आपण या पिकामधून आपल्याला पुढच्या वर्षी लागणारं बियाण्याचं नियोजन आपण करू शकतो. आपल्याला काय पुढच्या वर्षी जे भुईमुगाखाली क्षेत्र ठेवायचं आहे त्याकरता किती बियाणं लागणार आहे, त्या अनुषंगाने आपण त्या बियाण्याची तरतूद आपल्या शेतामधून येणाऱ्या पिकामधून आपण करू शकतो. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे उन्हाळी हंगामात भुईमुगाची उत्पादन क्षमता फार जास्त असते. खरीपाच्या तुलनेमध्ये जर विचार केला आपण तर साधारणतः 1.5 ते दुप्पटपर्यंत आपण उत्पादन क्षमता उन्हाळी हंगामातून भुईमुगापासून आपल्याला मिळते. आपल्या विभागाची जर विचार केला आपण तर साधारणतः 1500 ते 1700 किलोपर्यंत उत्पादकता आपल्या उन्हाळी हंगामातून मिळतो. परंतु ही सुद्धा उत्पादकता इतर राज्याच्या तुलनेमध्ये कमी आहे आणि आपल्या याकरता विविध घटक कारणीभूत आहेत. विविध घटकापैकी प्रामुख्याने दर्जेदार बियाण्यांचा वापर, त्याची उपलब्धता हा एक प्रमुख घटक कमी उत्पादकता मिळण्यामागे आपल्या भागात आपण आढळून येतो. तर या बाबीवर आपल्याला जर मात करायची असेल, दर्जेदार बियाणे वापरून जर आपल्याला उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याला स्वतःच्या घरचं बियाणं, आपण तयार केलेलं बियाणं केव्हाही शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर प्रमाणे ठरू शकते. अगदीच. तर सर, अशा वेळी बियाणे उत्पादनासाठी भुईमुगाच्या शेंगा निवडणे आपल्याला गरजेचं असणार आहे. तर हे निवड करताना विचारात घेण्यासारखे जे महत्त्वाचे घटक आहेत ते कोणते? उन्हाळी हंगामात बियाणं जे आपल्याला शेतकऱ्यांना पेरणी करता मिळतं ते सर्वसाधारण काही खाजगी कंपन्या, काही सार्वजनिक कंपन्यांच्या माध्यमातून भुईमुगाच्या बियाण्याचा शेतकऱ्यांना पुरवठा होतो. हे पीक स्वयंपरागसिंचित पीक असल्यामुळे या पिकामध्ये संकरित वाण नाही आहेत आणि खाजगी कंपन्यांचासुद्धा या पिकामध्ये खूप असा रुची कमी आहे. कारण की या पिकाचा जो वस्तू धोके जास्त आहे पिकाच्या बियाण्यामध्ये. झपाट्याने कमी होणारी उगवणक्षमता हा एक प्रमुख घटक आहे ज्यामुळे रुची कमी आहे. दुसरा प्रमुख मुद्दा म्हणजे या पिकाचं बियाणं खूप जास्त वेळपर्यंत साठवून ठेवावं लागतं. जागा खूप लागते बियाणं साठवणे करण्याकरता. वाहतुकीकरतासुद्धा खूप जोखमीचं पीक आहे. खूप जास्त प्रमाणात त्याला वाहतुकीचा खर्च येतो बियाण्याला. यामुळं काही खाजगी कंपन्यांचा रुची यामध्ये बहुतांश कमी आहे. तरीसुद्धा आपण शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की स्वतःचं बियाणं तुम्ही स्वतः भुईमुगाचं तयार करा आणि या तयार केलेल्या दर्जेदार बियाण्यापासून उत्पादकता वाढवण्याकरता आपण निश्चित प्रयत्न करावे. आता प्रश्न राहिला आपल्याला सध्या जे पीक आपल्या शेतामध्ये उभं आहे त्या पिकातून आपल्याला बियाणे निर्मिती करायची आहे. आता सध्या उन्हाळ्याचा हंगाम असल्यामुळे तापमान खूप जास्त वाढलेलं आहे. आपल्या भागामध्ये साधारणतः 45 डिग्रीच्या आसपास तापमान पोहोचलेलं आहे. अशा वेळेस आपण भुईमुगाची काढणी केलेली आहे, सुरुवात केलेली आहे आपण. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जास्त तापमानामध्ये भुईमुगाची काढणी करताना आपल्याला जर बियाणं म्हणून जे पीक ठेवायचं आहे की किंवा ज्या शेंगा ठेवायच्या आहे त्याकरता विशेष अशी काळजी घेणे गरजेचे आहे. त्या काळजीविषयी आम्ही आपल्याला सविस्तर सांगणारच आहोत याच्यामध्ये. तर सर, आता ह्या ज्या बियाण्यासाठी भुईमूग कापणी आपण करतो तर त्याच्यासाठीचा योग्य वेळ कसा ठरवायचा? आपण साधारणतः भुईमुगाची पेरणी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून काही शेतकरी सुरुवात करतात. तरीसुद्धा विद्यापीठाच्या शिफारशीनुसार 15 जानेवारीपासून आपण भुईमुगाची पेरणी सुरुवात करावी आणि 7 फेब्रुवारीपर्यंत भुईमुगाची पेरणी शक्यतोवर शेतकऱ्यांच्या शेतावर
पूर्ण होणे अपेक्षित आहे. या दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांचं पीक सध्या काढणी करता आलेलं आहे. परंतु काही शेतकऱ्यांचं आधीच्या हंगामातील पीक थोडं निघणं उशिरा असते. तशा वेळेस त्या शेतकऱ्यांनी जर उशिरा भुईमुगाची पेरणी केली असेल फेब्रुवारीच्या 10-15 तारखेच्या दरम्यान, तर त्यांचंसुद्धा भुईमुगाचं पीक थोडं निघण्याकरता आणखीन काही कालावधी असेल. साधारणतः काढणीसाठी पीक तयार झालं की हे पाहण्यासाठी आपल्याला शेतातील झाडे 2-3 झाडे आपल्याला उपडून पाहून त्याची खातर जमा करणे अत्यंत आवश्यक आहे. एका झाडावर जेवढ्या काही शेंगा लागल्या असतील 25-30, त्यापैकी 75 ते 80% शेंगा परिपक्व होणे आवश्यक आहे. 100% परिपक्वता ही अवस्था या पिकामध्ये आपण शक्यतो वाट पाहत नाही. 100% परिपक्वतेची जर वाट पाहिली तर आधीच्या तयार झालेल्या शेंगा जमिनीत तुटून शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून 75 ते 80% शेंगा परिपक्व झाल्यानंतर आपण भुईमुगाची काढणी सुरुवात करू शकतो. तर शेंगा परिपक्व कशा झाला याकरता आपण झाड आपण उपटलेलं आहे त्या झाडावरच्या शेंगा, टणक झालेल्या शेंगा आपण पाहू शकतो. ते शेंग जर आपण फोडून पाहिलं तर आतील भाग जो टर्फल जो असतो तो काळपट झालेला असतो आणि शेंगावर तर टणकपणा आलेला असतो आणि जाळी जे असेल तर शेंगावर जाळी दिसते किंवा जो रंग जो असतो शेंगाचा तो रंगसुद्धा शेंगीला आलेला असतो. अशा वेळेस आपण ठरवू शकतो की हे पीक आपलं काढणी करता तयार झालेलं आहे. सर, आता आपण काढणी केव्हा करावी याबद्दल तर मार्गदर्शन केलंच. यानंतर आपल्याला जेव्हा भुईमुगाच्या बियाण्याची गुणवत्ता आणि शुद्धता वाढवायची असेल तर शेतकरी ही गुणवत्ता आणि शुद्धता सुनिश्चित कशी करू शकतात? गुणवत्ता सुनिश्चित करणे या पिकामध्ये अत्यंत सोपे काम आहे. हे स्वपरागसिंचित पीक असल्यामुळे यामध्ये बाह्य संकर होण्याची खूप शक्यता कमी असते आणि यामध्ये संकरित वाण तसेही उपलब्ध नाहीच आहेत. जे अंतर जो लागतं, आयसोलेशन जे अंतर म्हणतो आपण, ते सुद्धा या पिकामध्ये खूप कमी आहे. 3 मीटरचं अंतर आहे. आणि या पिकामध्ये जे आपण पीक लावलं आहे त्यातून साधारणतः एकसारखे असणारे झाडं आपण निवडू शकतो. ज्या झाडाची उंची सारखी आहे, ज्या झाडाचे निरोगी असलेले झाडं किंवा ज्या झाडाच्या शेंगा आपण बघितले एकसारखे शेंगा असलेले आपण झाडं निवडू शकतो, जेणेकरून जेनेटिक प्युरिटी ज्याला म्हणतो किंवा अनुवांशिक शुद्धता ज्याला म्हणतो आपण, ते आपण यामधून कायम राखू शकतो. यामध्ये बाह्य संकर होण्याची शक्यता कमी असल्यामुळं जी अनुवांशिक शुद्धता आपण सहजतेने या पिकामध्ये राखू शकतो चांगल्या प्रकारची निरोगी झाडं निवड करून. बरोबर. सर, आता आपल्या शेतकरी बंधू भगिनींना यावर्षीच्या उन्हाळी भुईमुगाचं जे उत्पादन मिळालेलं आहे त्यापासून पुढच्या वर्षीच्या नियोजनासाठी बियाणं तयार करावं लागणार आहे. तर अशावेळी साठवणूक ही खूप महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात येते. तर अशावेळी जेव्हा आपण भुईमुगाचे बियाणे तयार करण्याचा विचार करतो तेव्हा उगवण क्षमता टिकवून ठेवण्यासाठी भुईमुगाचे बियाणे सुकवण्यासाठी आणि साठवण्यासाठी ज्या सर्वोत्तम पद्धती सांगता येईल त्या कुठल्या? निश्चितच सर्वसाधारण विद्यापीठ शिफारसीनुसार आपल्याला जर भुईमुगाचं बियाणं तयार करायचं असेल तर विद्यापीठ शिफारसीनुसार आपण खरीप हंगामात तयार केलेलं बियाणं केव्हाही चांगलं असते. अच्छा. खरीप हंगामात जर आपण बियाणं तयार केलं असेल तर त्याची उगवण क्षमता पुढील खरीप हंगामापर्यंत सहजपणे टिकून ठेवू शकतो आपण. परंतु आपल्याकडील भुईमुगाचं क्षेत्र खरीप हंगामात खूप कमी आहे. जे काही क्षेत्र आहे ते विस्कळीत क्षेत्र आहे. त्यामुळं तशा ठिकाणी भुईमुगाचं बीजोत्पादन शेतकरी शक्यतो घेत नाहीत. आणि प्रामुख्याने जे क्षेत्र जे आपल्या भागामध्ये आहे ते उन्हाळी हंगामातून आहे आणि उन्हाळी हंगामातून असल्यामुळे पुढच्या उन्हाळी हंगामातच शेतकऱ्यांना पुन्हा बियाणं लागतं. मधला जो खरीप हंगाम आहे त्यामध्ये बीजोत्पादन शक्यतो शेतकऱ्यांच्या शेतात होत नाही. अशामुळे काय होते की उन्हाळी हंगामातून आपल्याला बियाणं जर ठेवायचं असेल तर काही ठळक गोष्टी आहेत की ज्या तंतोतंतपणे पाडणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की तापमान जास्त असल्यामुळे त्या दरम्यान जर काढणी करताना बियाणं जर आपण ठेवलं जशा पद्धतीनं आपण करतो काढणी, तर त्या बियाण्याची उगवण क्षमता टिकून राहत नाही पुढील उन्हाळी हंगामापर्यंत. त्यामुळे विद्यापीठाने काही या संदर्भात शिफारसी दिलेल्या आहेत किंवा काही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक तयार केलेलं आहे मॉडेल की जेणेकरून त्या बियाण्यापासून आपण पुढच्या हंगामापर्यंत उगवण क्षमता आपण टिकू ठेवलं पाहिजे. तर त्याकरता आपण जेव्हा भुईमुगाची काढणी करतो, आता जर आपण या 7-8 मेच्या आसपास जर ज्या शेतकऱ्यांनी भुईमुगाची काढणी करण्याचं नियोजन केलं असेल आणि त्या शेतकऱ्यांना जर वाटत असेल की आपल्या शेतावर आपण बियाणं तयार करू शकतो, तर त्यांच्याकरता आपण असं सांगू की जेव्हा आपण भुईमुगाची काढणी सुरुवात करणार आहोत तर तेव्हा आपण जे क्षेत्र आपण आपल्याकडे 2 एकर क्षेत्र आहे, 3 एकर क्षेत्र आहे, त्यातून आपल्याला पुढच्या हंगामात किती बियाणं लागणार या थोडंसं खातरजमा करावी जेणेकरून आपल्याला तसं नियोजन करता येईल. साधारणतः जर आपण विचार केला की आपल्याला 1 क्विंटल बियाणं पुढच्या हंगामात लागणार आहे, तर तशाकरता आपल्याला 1 क्विंटलच्या शेंगा लागणार आहे, तर त्याकरता किती झाडं लागेल अशा आपल्याला झाडांची निवड करावी लागणार आहे. आपल्या शेतातून भुईमुग काढताना भुईमुगाची झाडं उपडल्यानंतर आपल्याला 1 क्विंटल जवळपास शेंगा मिळेल अशी झाडं निवडायची आहे. आणि जे आपण झाडं निवडले आहेत ते झाडं निवडताना विशेष काळजी घ्यावी. निरोगी झाडे, ज्या झाडांना एक चांगल्या प्रकारे शेंगा लागल्या आहेत आणि एकसारखी असलेली झाडे जेणेकरून अनुवांशिक शुद्धता आपण टिकून ठेवू शकलो पाहिजे.
उंचीसारखी असलेले शेंगासारखे असलेले झाडं निवडावे आणि त्या झाडांच्या शेंगा ताबडतोब न तोडता ते झाडं आपल्याला 2 दिवस शेतामध्ये तसेच ठेवायचे आहे, जेणेकरून त्यांच्या शेंगा जमिनीच्या बाजून राहतील आणि त्याचे पाला किंवा जे उंच आहे ते वरच्या बाजून राहतील, जेणेकरून शेंगा चांगल्या प्रकारे झाकल्या जातील. आणि 2 दिवसानंतर मग तिसऱ्या दिवशी आपल्याला त्या शेंगा तोडायच्या आहेत आणि त्या तोडलेल्या शेंगा सावलीमध्ये वाळू घालायच्या आहेत. ही जर आपण काळजी घेतली तर निश्चितच आपण त्या याच्यापासून बियाण्याची उगवण क्षमता चांगल्या प्रकारे आपण टिकवून ठेवू शकतो. आणि ह्या ज्या शेंगा तोडलेल्या आहे, सावलीत वाळू घातलेल्या आहे, तर ह्या शक्यतो शेतकरी बंधूंनी जे बियाणं म्हणून ठेवायचे त्या शेंगा जमिनीवर वाळू घालाव्या. ताडपत्री किंवा सिमेंटचे टीन किंवा लोखंडी पत्र्याचे टीन याचा शक्यतो वापर टाळावा, जेणेकरून त्याला हीट जो म्हणतो किंवा उष्णतेचा असतो तो त्याच्यापासून तो प्रतिबंध होईल त्याकरता. बरोबर सर, आपण ही जी सर्व प्रक्रिया सांगितली ती अत्यंत आवश्यक आहे उच्च दर्जाचे बियाणे तयार करण्यासाठी. तर आपल्या शेतकरी बंधू भगिनींना हे उच्च दर्जाचे बियाणे तयार करण्याचे जे फायदे आहेत ते नक्की सांगा. निश्चितच पण बियाणं जर आपण तयार केलं अशा पद्धतीने, आपण लागवड खर्च जर पाहिला भुईमुगाचा तर साधारणतः उन्हाळी हंगामात एका एकराला जवळपास 35 ते 40 हजारापर्यंत काही शेतकऱ्यांना भुईमुगाचा एकरी लागवड खर्च येतो. आणि या लागवड खर्चापैकी साधारणतः 40% नुसतं आपण बियाण्यावर खर्च करतो आहेत. आणि काही शेतकऱ्यांनी बियाणं वापरायचं प्रमाणसुद्धा खूप जास्त, एकरी 60, 70, 80 किलोपर्यंत काही शेतकऱ्यांचं बियाणं प्रमाण आहे. तर अशा वेळेस बियाण्यावर होणारा खर्च खूप जास्त असतो. तर हा खर्च आपल्याला कसा आटोक्यात आणता येईल किंवा कसा कमी करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यापीठ शिफारस तेच करते की शेतकऱ्यांनी स्वतःचं बियाणं तयार करून स्वतःचा आपला जो उत्पादन होणारा खर्च आहे तो कमी करावा. कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळावं या गोष्टीकरता विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. आणि या बीजोत्पादनासंदर्भात तर विशेष करून आम्ही प्रोत्साहित करू शेतकऱ्यांना की तुम्ही स्वतःचं बियाणं तयार करा. काही शेतकरी बचत गट असतील किंवा काही प्रगतिशील शेतकरी असतील किंवा काही दुसरे आणखीन गट असतील, त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रोत्साहित करतो की तुम्ही जर त्यात प्रयत्न करण्याचा तर विद्यापीठ त्यांच्या पाठीशी नेहमी त्या बीजोत्पादनाकरता आम्ही त्यांना सहकार्य करतो. अगदीच. आणि अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी याचा नक्की फायदा घ्यावा. सर, भुईमुगाच्या बियाण्यांचा उगवण दर आणि जोम जो आहे तो शेतकरी बंधू भगिनी कसं सुधारू शकतात? बियाणे जर आपलं दर्जेदार असेल तर त्याचा जोम नक्कीच चांगला राहतो. उन्हाळी हंगामातून जे आपण बियाणं तयार करणार तर आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे कशाप्रकारे आपण झाडाच्या शेंगा तोडाव्या, कशाप्रकारे आपण सावलीत वाळू घालाव्या आणि ह्या चांगल्या प्रकारे वाढलेल्या शेंगा आपण जर आपल्याकडे जर खरीप हंगामात बीजोत्पादन घ्यायची तयारी असेल आपल्याला आणि काही शेतकऱ्यांनी जर तयारी दर्शवली की आम्हाला उन्हाळी हंगामातून जे निघणारं बियाणं ते पाणी पावसाळ्यात लावणार आहे, तर त्या शेतकऱ्यांच्या शेतावरती या बियाण्याची उगवण क्षमता चांगलीच निघेल. साधारणतः 90% वर उगवण क्षमता या बियाण्यापासून खरीप हंगामात आपल्याला मिळते. परंतु काही शेतकऱ्याची अशी तयारी नसते की आम्हाला हे बियाणं पुढील हंगामापर्यंत वापरायचं आहे. अशा वेळेस थोडी जास्त आणखीन काळजी घेणे गरजेचं आहे, कारण की आपण हे जर बियाणं आपण पुढील उन्हाळी हंगामापर्यंत ठेवलं तर मध्ये पावसाळा येतो आणि पावसाळ्यामध्ये जर का थोडासा जरी ओलावा शेंगांना लागला तर त्याची उगवण क्षमता झपाट्याने कमी होते आणि आपल्या निदर्शनास पण येत नाही की आपल्या शेंगा खराब झाल्या की याची उगवण क्षमता कमी झालेली आहे. जेव्हा आपण पुढील हंगामात ह्या शेंगा काढून जेव्हा पेरणी करतो आपण तेव्हा त्यातली उगवण क्षमता पूर्णतः नष्ट झालेली असते. आपण तेव्हा जर उगवण क्षमता तपासून जर पेरणी केली तर आपल्याला आधीच लक्षात येते. परंतु जर उगवण क्षमता तपासून जर आपण पेरणी करता जर बियाणं वापरलं नाही तर ते शेतामध्ये पेरलेलं बियाणं कुठल्याच प्रकारे आपल्याला जर्मिनेशन आढळून येत नाही. अशा वेळेस जो केलेला खर्च तो वाया जाते. म्हणून अशा वेळेस ज्या आपण शेंगा ठेवणार आहे पुढील उन्हाळी हंगामाकरता याची विशेष काळजी अशी घ्यावी की चांगल्या पोत्यामध्ये त्याला साठवून ठेवावे आणि पुढील पावसाळ्यात कुठल्याही प्रकार त्याला ओलावा लागणार याची काळजी आपण घ्यावी, जेणेकरून भिंतीपासून 4 इंच थोडं दूर, जमिनीपासून 4 इंच थोडं वर आणि चांगल्या प्लॅस्टिकच्या कापडाने त्याला झाकून त्याला व्यवस्थितपैकी आपण ठेवू शकतो, जेणेकरून त्याची उगवण क्षमता टिकून राहिली पाहिजे. आणि हे खूप जिकरीचं काम आहे. ज्या शेतकऱ्यांकडे तशी तयारी असेल तर त्या शेतकऱ्यांनीच पुढील हंगामापर्यंत आपण करावे, अन्यथा हे बियाणं आपण पुढील येणाऱ्या खरीप हंगामात लावून त्यापासून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे बियाणं मिळते. नोव्हेंबरमध्ये निघणारं पीक असते खरीप हंगामातलं आणि ते आपण जानेवारीमध्ये बियाणं म्हणून ताबडतोब वापरू शकतो. सर, अगदीच विस्तृतपणे आपण अगदी सर्वच विषयांवरती शेतकरी बंधू भगिनींना या बियाणे निर्मितीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. तेव्हा सरते शेवटी एक सारांशीय आपल्या शेतकरी बंधू भगिनींना भुईमुग पिकाच्या बियाणे निर्मितीबद्दल काय सांगाल? निश्चितच विद्यापीठ तर आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो की भुईमुगाचं बियाणं स्वतः तयार करावं. विद्यापीठाने त्याकरता एक डॉक्टर पंदेकृवी शेतकऱ्यांनी स्वतःचं बियाणं तयार करावे अशाकरता एक पद्धतसुद्धा विकसित केली आहे. इक्रिसॅट जे संस्था आहे किंवा इतर राज्यामधील काही विद्यापीठ आहे त्या
विद्यापीठाने ही सुद्धा पद्धत स्वीकारली आहे. या पद्धतीमध्ये आपण अपेक्षा करतो की शेतकऱ्यांनी नवीन जे वाण येतात, भुईमुगामध्ये नवीन वाण आल्यानंतर शेतकऱ्यांचा साहजिकच कल असतो की आम्हाला नवीन वाणाचं बियाणं मिळालं पाहिजे आणि त्याचं आपण मोठ्या प्रमाणात बियाणं मिळालं पाहिजे, ही शेतकऱ्यांची अपेक्षा असते. आम्ही सांगतो की यामध्ये शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात बियाणे मिळालं अपेक्षा न करता जी पद्धत आहे शेतकऱ्यांची स्वतःचं बियाणं तयार करण्याची, त्यामध्ये अशी अपेक्षा आहे की 2 किलो शेतकऱ्यांनी मिळवण्याचा बियाणं प्रयत्न करावा. त्याकरता विविध 7 प्रकारचे स्रोत आपण दिलेले आहे. याच्यामध्ये कृषी विद्यापीठ आहे, महाबीज संस्था आहे किंवा इक्रिशाट संस्था आहे, BRC संस्था आहे, काही प्रगतिशील शेतकरीसुद्धा, ज्यामध्ये काही खाजगी कंपन्यासुद्धा आहे. अशा प्रकारचे विविध स्रोत आपण दिले आहे, ज्यांच्याकडून आपण 2 किलो तरी मिनिमम त्या कमीत कमी त्या नवीन वाणाचं बियाणं मिळवण्याचा प्रयत्न करावा. आणि त्या 2 किलोमधून 1 गुंठा क्षेत्रावर ते बियाणं पुरेसं होते आणि त्यापासून कमीत कमी 20 किलो शेंगा आपल्याला मिळते 2 किलोपासून. आणि त्या 20 किलो शेंगा येणाऱ्या हंगामात, पुढच्या हंगामात ताबडतोब आपण त्या पेरणीकरता शक्यतो वापराव्या. आणि त्या 20 किलोपासून आपल्याला 200 किलो शेंगा मिळतात. कमीत कमी याचं बीज ग्रोन प्रमाण जरी 1/10 जरी आपण समजलं तरी 20-200 किलो शेंगा आपल्याला तिसऱ्या हंगामात आपल्याकडे 2 किलोपासून तयार होतात. परंतु याच्यामध्ये सातत्य ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे जे 200 किलो शेंगामधून आणखीन आपले 1 हेक्टर क्षेत्र होते आणि ते 1 हेक्टर क्षेत्रामधून आणखी पुन्हा आपल्याला 2 किलोचे शेंगा निवडून ते पुन्हा जे चक्र जे आहे 2 किलो 20 किलो 200 किलो असं चक्र आपल्याला सातत्यानं त्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून ते बियाण्याचा जो क्रम आहे तो आपल्या शेतावर राखला गेला पाहिजे. यामध्ये जर कुठेही खंड आला तर मात्र शेतकऱ्यांकडचं बियाणं नष्ट होऊन जातं त्यातलं. म्हणून शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की नवीन वाणंसुद्धा विद्यापीठाचे आलेले आहेत. TAG 24 हा प्रचलित वाण विद्यापीठाचा होता. त्यानंतर आता विद्यापीठाने TAG 73 नावाचा नवीन वाण विकसित केला आहे. या वाणाचं सुद्धा आम्ही शेतकऱ्यांकरता चांगल्या प्रकारे आम्ही बीज उत्पादन घेतो आहे आणि शेतकऱ्यांना बियाणं देण्याचा प्रयत्न करतो आहे. तरीसुद्धा आम्ही मागील काही दिवसात 2-3 वर्षामध्ये 2-2 किलोचे बरेच शेतकऱ्यांना आम्ही बियाणं दिलेलं आहे. त्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर बीज ग्रोन करून त्या वाणाचं मोठ्या प्रमाणात बियाणंसुद्धा काही केलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या पद्धतीचा अवलंब करून आपण बियाण्याची जी टंचाई आहे किंवा दर्जेदार बियाणं उपलब्ध होत नाही याच्यावर आपण निश्चितच मात करू शकतो. आणि शेतकरी बंधूंना हे सहज गोष्ट आहे आणि आपण करू ते आपण दर्जेदार बियाणं वापरून आपल्या शेतातील उत्पादकता आणखीन वाढवू शकतो आणि हे आपण केलेलं आहे. आणि त्यामुळं शेतकरी बांधूंनी या पद्धतीचा अवलंब करून आपल्या शेतातून बियाणं तयार करण्यासाठी तयार राहावे. नक्कीच. आज भुईमूग उत्पादनापासून जी बियाणे निर्मिती प्रक्रिया आहे त्याबद्दल अगदी सविस्तर असं मार्गदर्शन आपण केलेलं आहे सर. त्याबद्दल आपल्याला ऐकत असलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींतर्फे आणि आकाशवाणी अकोलातर्फे मी आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली उन्हाळी भुईमुगापासून बियाणे निर्मिती याविषयी डॉक्टर मनीष लाडोळे, भुईमुग पैदासकार, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर वेळ झालेली आहे बाजारभाव जाणून घेण्याची. तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त जाणून घेऊया आजचे बाजारभाव. हे बाजारभाव कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे असतील. ज्वारी लोकल 1845 ते 2510 रुपये, आवक अंदाजे 96 क्विंटल. गहू लोकल 2000 ते 3060 रुपये, आवक अंदाजे 234 क्विंटल. गहू शरबती 2900 ते 3650 रुपये, आवक अंदाजे 140 क्विंटल. उडीद 4650 ते 5400 रुपये, आवक अंदाजे 9 क्विंटल. तीळ 8500 ते 8500 रुपयेच, आवक अंदाजे 4 क्विंटल. मका 1800 ते 1950 रुपये, आवक अंदाजे 45 क्विंटल. करडी 4800 ते 4800 रुपयेच, आवक अंदाजे 4 क्विंटल. आणि सोयाबीन 3450 ते 4305 रुपये, आवक अंदाजे 1685 क्विंटल. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण जाणून घेतला आजचा बाजारभाव, जो आपल्याला प्राप्त झाला होता कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो,
कार्यक्रमात यानंतर ऐकूया आजचे हवामान वृत्त, जे आपल्याला प्राप्त झाले आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. कमाल तापमान 40.8 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26.8 अंश सेल्सिअस, प्रखर सूर्यप्रकाश 10.3 तास, वाऱ्याचा वेग 4.9 किलोमीटर प्रति तास, सकाळची सापेक्ष आर्द्रता 57%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 20%, बाष्पीभवन 10 मिलीमीटर, आज झालेला पाऊस 0 मिलीमीटर आणि 1 जून 2024 पासून आजपर्यंत झालेला पाऊस 965.2 मिलीमीटर. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे हवामान वृत्त. शेतकरी बंधूंनो, याच सोबत आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी याला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी आरती देशमुख आपली रजा घेते. नमस्कार. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. श्रोते हो, सायंकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात. लांब लाईन मध्ये उभे राहिल्यावर तुम्हाला तुमचं बर्थ सर्टिफिकेट मिळालं का? पण आता तुमची 387 प्रकारची सरकारी कागदपत्र RTS महाराष्ट्र ऍप यावरून लवकरातल्या लवकर बनवून घेता येतील. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि 2016 नुसार नागरिकांना हा अधिकार प्राप्त झालाय. तुम्हाला हवं असेल कोणतंही सरकारी कागदपत्र जर ठरलेल्या वेळेत मिळालं नाही तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील सुद्धा करू शकता. आणि 2 वेळा अपील करूनही हे काम नाही झालं तर शेवटचं अपील आयोगाकडे करता येईल. अधिक माहितीसाठी आणि या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपले सरकार या वेब पोर्टलला भेट द्या.